वीस नंबरचा प्रश्न पाहूया. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मवाळ नेत्यांनी कोणता पक्ष स्थापन केला? ऑल इंडिया लिबरल सोसायटी हा पक्ष त्यांनी स्थापन केला होता. त्यानंतर हे जे ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचे मराठी नेते होते M.R. जयकर हे होते. त्यानंतरचा 22वा क्वेश्चन, सर्वच जण सेनापती पण एकही सैनिक नव्हता ही जी संस्था होती ऑल इंडिया लिबरल फेडरेशन हा जो पक्ष होता या पक्षामध्ये मोहम्मद अली जिना यांनी काय सांगितलं होतं की या जे पक्ष आहे याच्यात सर्वच जण सेनापती आहे पण एकही सैनिक नाही आहे असं विधान त्यांनी या पक्षासाठी केलेलं होतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 23 नंबरचा, संस्थानिकांची संघटना कोणती होती? चेंबर ऑफ प्रिन्सेस ही ब्रिटिश धार्जिणी संघटना होती. चेंबर ऑफ प्रिन्सेस ही ब्रिटिश धार्जिणी संघटना होती. बघा, चेंबर ऑफ प्रिन्सेस म्हणजे ब्रिटिश धार्जिणी म्हणजे ब्रिटिशांच्या बाजूने होती. बघा खाली मी प्रश्न टाकलेला आहे की चेंबर ऑफ प्रिन्सेस कोणाच्या बाजूने होती? ब्रिटिशांच्या बाजूने. पंजाबमधील क्रांतिकारी संघटना कोणती होती? गदर पक्ष. बंगालमधील क्रांतिकारी संघटना कोणती? युगांतर पक्ष. गदर पक्ष कोणत्या प्रांताशी संबंधित होता? पंजाब आणि युगांतर बंगाल. त्यानंतरचा प्रश्न आहे, गांधीजी जून 1919 पर्यंत कोणत्या स्वरूपाचे राजकारणी मानले जात होते? परिवीक्षाधीन प्रोबेशनरी राजकारणी हे गांधीजी 1919 पर्यंत त्या स्वरूपाचे ते राजकारणी मानले जात होते. त्यानंतरचा 30 नंबरचा प्रश्न, रोलेट विधेयकांचा विरोध करण्यासाठी गांधीजींनी कोणता मार्ग स्वीकारला? सत्याग्रहाचा मार्ग हा रोलेट विधेयकांना विरोध करण्यासाठी गांधीजींनी स्वीकारला होता. 31 नंबरचा प्रश्न, गांधीजींना लोकमान्यता का नको वाटत होती? ती ही एक शृंखला आहे असे त्यांचे मत होते, त्यामुळे गांधीजींना लोकमान्यता ही नको वाटत होती. टिळक आणि खाडिलकर मुलाखतीला काय महत्त्व आहे? ऐतिहासिक महत्त्व हे टिळक आणि खाडिलकर यांच्या मुलाखतीला आहे. त्यानंतरचा 33वा प्रश्न, लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेच्या वेळी कोणत्या नेत्याची मिरवणूक निघाली होती? महात्मा गांधी. याला सत्याग्रह म्हणजे गांधी युगाचा उदय म्हटलं जातं. गांधीजींची व टिळक यांच्यात कोणत्या गुणांचा परस्पर आदर होता? ध्येयवादी, राष्ट्रभक्ती, आत्मसमर्पण या गुणांबद्दल त्यांना परस्पर आदर होता. गांधीजी व टिळक यांच्या विचारप्रणाली कशा होत्या? भिन्न. रोलेट विधेयकांमुळे कोणत्या धोरणाचा विरोध झाला? दडपशाहीच्या धोरणाचा विरोध हा रोलेट विधेयकांमुळे करण्यात आला. टिळकांनी गांधीजींची कोणती बाब ओळखली होती? सुप्त शक्ती व बलस्थाने ही जी गांधीजींची बाब होती ती टिळकांनी ओळखली होती. टिळकांनी गांधीजींची कोणती बाब ओळखली होती? ठीक आहे. 38 नंबरचा प्रश्न, 1920 मध्ये टिळक कोणता विचार करीत होते? हिंदुस्थानातून बाहेर जाण्याचा विचार हे टिळक हे लोक करत होते 1920 मध्ये. 39 नंबरचा क्वेश्चन, गांधीजींनी अन्यायाविरुद्ध कोणत्या ठिकाणी यशस्वी सत्याग्रह केले? चंपारण, खेडा व अहमदाबाद या 3 ठिकाणी गांधीजींनी यशस्वी सत्याग्रह केलेला होता. त्यानंतरचा बघा 40 नंबरचा प्रश्न, टिळक इंग्लंडमध्ये कोणत्या खटल्यानंतर थांबले होते? चिरोल खटल्यानंतर. त्यानंतर आपण वरती पण प्रश्न बघितलेले आहे की इंग्लंडमध्ये टिळक काय करत होते तर मजूर पक्ष या पक्षाशी ते मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते. ठीक आहे. 41 नंबरचा प्रश्न, मालवीय यांची राजकीय विचारसरणी कशी होती? मवाळ पद्धतीची. सत्याग्रह प्रतिज्ञापत्र कोणी तयार केले? महात्मा गांधी. त्या महात्मा गांधीच्या सत्याग्रह प्रतिज्ञापत्रावर ॲनी बेझंट या ज्या आयर्लंडच्या महिला होत्या ज्या की मूळ आयरिश महिला होत्या या महिलेने सत्याग्रह प्रतिज्ञापत्रावर सही केली व रोलेट जो कायदा होता त्याला विरोध केला. रोलेट सत्याग्रहाला उघडपणे विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्या कोण? ॲनी बेझंट. लिबरल नेत्यांनी काँग्रेस का सोडली? सत्याग्रह धोरणाशी असहमती यामुळे लिबरल नेत्यांनी काँग्रेस सोडली व त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया लिबरल फेडरेशन बघा वरती आपण एक घेतलेला आहे ऑल इंडिया लिबरल फेडरेशन हे बघा हा पक्ष त्यांनी स्थापन केला. त्यानंतरचा प्रश्न आहे, संस्थानिक वर्ग कोणत्या सत्तेचा आधारस्तंभ मानला जात होता? ब्रिटिश सत्तेचा. आता हा जो संस्थानिक वर्ग होता या वर्गाने कोणती हे चालू केली कोणता पक्ष त्यांचा स्थापन केला तर आपण बघून घेऊ. वरती मी प्रश्न घेतलेला आहे बघा, चेंबर ऑफ प्रिन्सेस ही संघटना त्यांनी स्थापन केली होती. ठीक आहे.
त्यानंतर गदर चळवळ कोणत्या प्रकारची चळवळ होती? क्रांतिकारी चळवळ आणि ती पंजाब प्रांताची होती. रौलट कायद्याविरुद्ध प्रभावी जनआंदोलन कोणी उभारले? महात्मा गांधी. गांधीजींच्या राजकारणाचा मुख्य आधार काय होता? सत्याग्रह व अहिंसा हा गांधीजींच्या राजकारणाचा मुख्य आधार होता. त्यानंतर सत्याग्रह पर्वाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कोणत्या युगाची सुरुवात केली? गांधी युगाची. गांधीजींनी भारतात प्रथम यशस्वी सत्याग्रह कुठे केला? चंपारण्य. खेडा सत्याग्रह कोणाशी संबंधित होता? शेतकरी वर्गाशी. अहमदाबाद सत्याग्रह कोणत्या वर्गाशी संबंधित होता? गिरणी कामगार. गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. आता गोपाळकृष्ण गोखले यांचे जे अनुयायी होते ते सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे ते सदस्य होते. त्यांनी गांधीजींना विरोध केला की त्यांनी या संस्थेचे सदस्यत्व गांधीजींना नाकारले. मग गांधीजींनी जो सदस्यत्वासाठी जो अर्ज केलेला होता तो गांधीजींनी मागे घेतला व तरीसुद्धा सदस्यत्व नसताना सुद्धा गांधीजी या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीला ते मदत करत होते. त्यानंतरचा प्रश्न, रौलट कायद्याविरुद्ध गांधीजींनी कोणते तंत्र वापरले? सत्याग्रह. रौलट विधेयकांवर दादा टीका करणारे नेते कोण? लोकमान्य टिळक. रौलट आंदोलनाच्या काळात लोकमान्य टिळक कुठे होते? इंग्लंडमध्ये. ठीक आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांची राजकीय भूमिका कशी होती? मवाळ. रौलट विधेयकांना सक्त विरोध करणारे नेते कोण? मोहम्मद अली जिना. होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या कोण होत्या? ॲनी बेझंट. होम रूल लीगच्या त्या प्रमुख नेत्या होत्या ॲनी बेझंट. ठीक आहे. ॲनी बेझंट या आयरिश महिला होत्या, आयर्लंडच्या होत्या. ठीक आहे. डायआर्की म्हणजे द्विदल राज्य पद्धती. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मवाळ नेत्यांनी कोणता पक्ष स्थापन केला? ऑल इंडिया लिबरल फेडरेशन. बघा हा प्रश्न वापस आलेला आहे. हा पक्ष त्यांनी स्थापन केला. ऑल इंडिया लिबरल फेडरेशनमधील मराठी नेते एम. आर. जयकर. सर्वच जण सेनापती पण एकही सैनिक नव्हता असे कोणी म्हटले? मोहम्मद अली जिना. तर या संस्थेमध्ये ऑल इंडिया लिबरल फेडरेशनमध्ये सर्वच जण सेनापती व एकही सैनिक नव्हता असे मोहम्मद अली जिना यांनी म्हटले. संस्थानिकांची संघटना कोणती होती? चेंबर ऑफ प्रिन्सेस ही ब्रिटिश दार्जिनी संघटना होती, ब्रिटिशांच्या बाजूने ती होती. पंजाबमधील क्रांतिकारी संघटना गदार पक्ष. बंगालमधील युगांतर पक्ष. सत्याग्रह पर्वामुळे कोणत्या युगाची सुरुवात झाली? तर गांधी युगाची. त्यानंतरचा 71 नंबरचा प्रश्न, गांधीजींच्या राजकारणाचा मुख्य आधार कोणता होता? सत्याग्रह व अहिंसा. अहमदाबाद सत्याग्रह कोणाशी संबंधित होता? गिरणी कामगार. गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले. रौलट कायद्याविरुद्ध गांधीजींनी कोणते आंदोलन केले? सत्याग्रह. डायआर्की म्हणजे द्विदल राज्य पद्धती. रौलट कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? 1919. 1919ला रौलट कायदा हा संमत झालेला होता. ठीक आहे. होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या कोण होत्या? ॲनी बेझंट. होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या ॲनी बेझंट. ऑल इंडिया लिबरल फेडरेशनची स्थापना कोणी केली? मवाळ नेत्यांनी. मवाळ नेत्यांनी जेव्हा ते काँग्रेस पक्षामधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी ऑल इंडिया लिबरल फेडरेशनची स्थापना केली. एम. आर. जयकर कोणत्या पक्षाशी संबंधित होते? ऑल इंडिया लिबरल फेडरेशन. आता हे एम. आर. जयकर हे होते हे मराठी नेते होते व ते ऑल इंडिया लिबरल फेडरेशनचे ते सदस्य होते. गदर पक्ष कोणत्या प्रांताशी संबंधित होता? पंजाब. युगांतर बंगाल. गांधी युगाची सुरुवात कोणत्या आंदोलनानंतर मानली जाते? रौलट सत्याग्रहाच्या आंदोलनानंतर गांधी युगाची सुरुवात मानली जाते. लोकमान्य टिळक रौलट आंदोलनाच्या वेळी कुठे होते? इंग्लंडमध्ये होते. मजूर पक्षाशी ते मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते. आता ते वापस आल्याने याची खंत कोणाला होती? ते रौलट जो सत्याग्रह होता त्याला विरोध करण्यासाठी ते इंग्लंडमधून वापस आल्याने लोकमान्य टिळक त्याची खंत शंकरराव देव यांना ती खंत होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, चेंबर ऑफ प्रिन्सेस कोणाशी संबंधित? संस्थानिकांची संघटना. ब्रिटिश दार्जिनी ही संघटना होती. रौलट कायदा कोणाच्या शिफारशीवर आधारित होता? रौलट समिती. सत्याग्रह ही संकल्पना गांधीजींनी प्रथम कुठे वापरली? दक्षिण आफ्रिका येथे गांधीजींनी सत्याग्रह ही संकल्पना प्रथम वापरली होती. गांधीजींनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्यत्व घेतले होते का? नाही. मोहम्मद अली जिना यांनी रौलट कायद्याला विरोध केला होता का? होय. सत्याग्रह पर्वामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या युगाचा प्रारंभ झाला? गांधी युग. गांधीजींच्या भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? तर बघा 1917 साली गांधीजींनी जो पहिला सत्याग्रह केला होता चंपारण्य सत्याग्रह. 1917 साली तो गांधीजींचा पहिला सत्याग्रह होता. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या समस्येशी संबंधित होता? निळीच्या लागवडीचा प्रश्न. पाठच करून ठेवायचा. निळीच्या लागवडीचा प्रश्न. चंपारण्य सत्याग्रह निळीचा प्रश्न होता. 1917 साली झाला. गांधीजींचा तो पहिला सत्याग्रह होता. भारतातील पहिला आणि त्यांचा पहिला सत्याग्रह दक्षिण आफ्रिका. खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1918.
खेडा सत्याग्रह कोणाशी संबंधित होता? शेतकरी. अहमदाबाद सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1918. अहमदाबाद सत्याग्रह कोणाशी संबंधित होता? गिरणी कामगार. हे जे प्रश्न आहे हे पाठच करून ठेवायचे, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत एवढे. ठीक आहे. गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. गांधीजींचे कोणत्या संस्थेचे सदस्यत्व मागितले होते? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. परंतु गोपाळकृष्ण गोखले यांचे जे अनुयायी होते त्यांनी गांधीजींना हे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे सदस्यत्व त्यांनी नाकारले होते. बरोबर. रोलेट कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? 1919ला. 1919ला रोलेट कायदा हा मंजूर झाला होता. त्यानंतर प्रश्न, रोलेट कायद्याविरुद्ध गांधीजी कोणते आंदोलन केले? सत्याग्रह. रोलेट समितीचे अध्यक्ष कोण होते? सर सिडनी रोलेट. सर सिडनी रोलेट हे रोलेट समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या वर्षी मंजूर झाला रोलेट कायदा? 1919. रोलेट कायद्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? काळा कायदा, ब्लॅक ॲक्ट या नावाने रोलेट कायद्याला ओळखले जाते. डायआर्की म्हणजे द्विदल राज्य पद्धती कोणत्या कायद्याने लागू झाली? भारत शासन कायदा 1919चा. या कायद्याने ती लागू झाली. ठीक आहे. होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या कोण? होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या ॲनी बेझंट. रोलेट सत्याग्रहाला विरोध करणाऱ्या नेत्या कोण होत्या? ॲनी बेझंट. लोकमान्य टिळक रोलेट आंदोलनाच्या काळात कुठे होते? इंग्लंडमध्ये. टिळक इंग्लंडमध्ये कोणत्या पक्षाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते? मजूर पक्ष. हे बघा,